नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये। तर मंडळी आता वाजले 12:30 आणि आम्ही चाललो आता आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला। मला वाटते 4 वाजता मुखदर्शन आणि चरण दर्शन चालू होते। आता आपण पोहोचलोय लालबागला, म्हणजे इकडची 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे अजून आमचा बाकी। म्हणजे वर्षभर थांबलेलो असते आणि आज तो दिवस म्हणजे आलाय आणि आम्ही पोहोचलोय 12 वाजता तिथं। कारण आम्हाला म्हणजे चरण दर्शन तर पाहिजेच, तर तो नाही भेटला तर मुख दर्शन तर नक्की घेऊच आणि ट्राय करू जास्तीत जास्त चरण दर्शन घ्यायला। मजा येणार आहे। व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कसं वाटते हा व्लॉग तुम्हाला नक्की सांगा। आणि या वर्षीचा लालबागच्या राजाचा डेकोरेशन तुम्ही बघाल ना, खूप भारी आहे। तुम्ही ऑलरेडी रील्स वगैरे बघितले असाल, खूप धमाल आहे। आपण आपले मित्र दादा सोबत आलोय, माझा मित्र सुद्धा आहे आणि दीदी वगैरे। तर चला जाऊया आता आपण दर्शन घेऊया, बघूया किती काय लाईन आहे तिकडे जाऊन बघूया। चलो त्याआधी थोडासा BMWचा शोरूम आहे, आतमध्ये एक झलक मारून दाखवते। चला थांबा बघा, प्रॉपर आपण पोहोचलो आता 12 वाजायला आलेत। आपण मुंबईला पोहोचलोय आणि यो शोरूम आहे, सर्व्हिस सेंटर आहे, सर्व्हिस सेंटर आहे BMWचा, जिथे श्रीमान लेजंड सुद्धा आलेला होता। त्याचे ब्लॉग आलेला नेरूरला होता। अच्छा समोरच आपल्या इथं। पण ही बघा कसली वाटते BMW, मी फर्स्ट टाइम इतके जवळची बघते। BMW घ्यायची दुर्वेश एक ही पण घे आता। आणि यो BMWचा फुल फॅन चालेल। चला मित्रांनो, पोहोचलो आपण आता लालबागच्या राजाची मेन एंट्रन्स। हे बघा इकडं हातीचं मस्त ते आहे, पण ते कव्हर होते, ब्रिज आहे मुलं म्हणून। बाकी वरची एंट्रन्स बघा। आणि चला आता आतमधल्या साईडला जायचं आपल्याला, खूप भारी एंट्रन्स आहे बोला लालबागच्या राजाचा। चला जाऊया आतमध्ये। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, हा नाव घेऊन आपण जाऊया आतमध्ये। मित्रांनो पोहोचलो आपण आता लालबागच्या राजाचे मेन एंट्रीचा गेट आहे आणि कसला भारी गेट आहे। हे साईडला बघू शकता, वरतीचा हातीसाठी बघा दात वगैरे दिसत असतील तुम्हाला। आता आतमधल्या साईडला आपल्याला जायचं आणि एंट्रन्सच बघा इकडे कसली भारी आहे, एक नंबर अशी एंट्रन्स आहे, खूप मजा येणार आहे। कशी आहे दुर्वेश एंट्रन्स, कशी आहे? ऑलरेडी एक नंबर, वर्षी बघितलीत ना अजून भारी आहे। सोन्यासारखी सजवलंय या टाइमला मुंबई, सोन्यासारखी। 12-8च झालेत अजून आणि एवढी पब्लिक आले ना, खतरनाक एकदम। चला आता जाऊया आपण दर्शनासाठी आतमध्ये। ही शान कोणाची, लालबागच्या राजाची। चला जाऊया आता आतमध्ये दर्शनासाठी। खूप गर्दी आहे, खतरनाक मजा येणार आहे। ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा। आता एंट्रन्स मुंबई गणेश नगरी मुंबई, कसली सजवलेली आहे बघा, भारी एकदम। असं वाटेच नाही रात्री 12 वाजले, असं वाटतंय की 4-5 वाजले आता। चला आतमध्ये जाऊया, गाड्यांचा आवाज जाम येईल, माहिती ऐकायला नाही ना तुम्हाला नीट। जाऊया फायनली पोहोचलोय आम्ही आणि लाईन कुठून सुरू होते आणि कुठं एंड होते ते सुद्धा बघा, खतरनाक अशी लाईन आहे। आणि आम्ही बघा किती जण आलोय, एक कॅमेरामॅन घेऊन आलोय, वहिनी आहे, दीदी आहे, एक आपला मित्र, एक ताई आहे, नाव विसरलं, नाव अभिषेक, अनिकेत। अरे ते ऍक्च्युली कसं आहे माहिती, ते दोघं जुडवा आहे भाऊ आहेत, तर मला नाव विसरते। आणि ते ताईचं नाव काय, स्मिताई। किती आले, दादा आलाय, सगळी जण आले मस्तपैकी लालबागचं दर्शन घेऊया। चला हॅलो तर लालबागच्या बाप्पाचं तर दर्शन नंतर घ्यायला बहुतेक जाऊ आम्ही। आता आलो आपण चिंतामणी बाप्पाचे दर्शन घ्यायला, चिंतामणी बाप्पाचे दर्शन घ्यायला आलोय। आता किती वाजले तुम्ही बघा, 1 वाजलाय। आता आतमध्ये चाललोय, इकडे किती लाईन आहे ते बघूया। मागाशी तर मरणाची लाईन होती, मी आणि दिवस आतमध्ये गेलेलो, कंटाळून सगळी जण बाहेर आलेत, कारण कोणच जेवला नव्हता आणि 4 वाजेपर्यंत तिथंच बसायचं आहे। बोलल्यावर नाही पॉसिबल नाही, कारण कोण जेवलाच नव्हता, कोणच नाही। आमचा प्लॅन आहे तेव्हा झाला, आम्ही निघलो आहे तेव्हा सगळी जण। बाकी बघूया लालबागच्या राजाचं दर्शन तर आता झालंय नाही,
वाईट वाटते कारण बाहेर आलोय निघून डायरेक्ट. होईल दर्शन, असं काही नाही. 4 वाजता समोर लाईन चालू झाली तर दर्शन करू, असं काही नाही. बघूया तिथपर्यंत आपण 3 तास कसे तरी घालवायचे, त्यामुळे जेवून घेऊन या बाकीचे आपले आणि ऍक्च्युली विषय कसा होते करून घेऊया ना. म्हणजे असा विषय झालाय ना की सकाळी सगळ्यांकडे पाया पडायला वगैरे जायचं आहे आणि तो एक आपल्याला म्हणजे असा ब्लॉग बनवायचा आहे. बघूया कधी होते आपलं दर्शन. नाही तर मग आज जर नाही झाला ना हा तर मला वाटते नक्की पुढच्या वेळी म्हणजे कधी 29 तारखेला आम्ही सगळं येऊ तेव्हा दर्शन घेऊ. आता बघूया पुढे जाऊया बाप्पाच्या इथं. मस्त मुंबईची खरी नगरी म्हणजे हा व्ह्यू आहे. आता हा व्ह्यू आहे ना, हा सकाळचे व्ह्यू एक नंबर दिसते. आता हवेचा आवाज येत असेल तुम्हाला फक्त, पण हा व्ह्यू खूप भारी आहे. मोबाईल मध्ये कॅप्चर समोरचेच बघा कसली लाईन हालतच नव्हती म्हणून आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हला. त्याच्यानंतर गेलो अँटिलिया बघायला. आणि हा बघा अंबानी सरांचं घर कसला भारी खडक सजवलाय फक्त गणपतीसाठी. खतरनाक एकदम. चला जाऊया परत लाईनीला. चलो खतरनाक एकदम. 6:30 वाजता तर लाईन सुरू झालंय. आतमध्ये चाललोय आम्ही आणि लाईन बघा कसली सुसाट आहे. ही सगळी जण उगाच नाही धावत, सगळी जण बाप्पाला बघण्यासाठी आतुर आहेत. म्हणून त्यासाठी फटाफट चालली पुढं हळूहळू आम्ही पण चाललो. आता लाईनीत बरीच लाईन बाकी आहे. चला जाऊया दर्शन घेऊया आणि बाप्पाचं पहिले दर्शनच घेऊया. चला इथूनच बघा आता आतमध्ये जायचंय. खतरनाक धमाल मजा येणार आहे. इकडचीच कसला भारी वाटते बाप्पा. फायनली पोहोचलोय. किती वाजले आता? 7 वाजायला आले. आतमधल्या साईडला पोहोचलोय आणि हा डेकोरेशन बघा कसला भारी वाटते. एकच नंबर. मेन एंट्रन्स हा रोड आहे आणि त्याच्यासाठी नाईटला अजून भारी वाटलं असं बघा. थोडीशी लाईट कमी केली ना मस्त वाटते. चला आता सकाळी मस्त मी दीदी आणि दुर्वेश आता आम्ही 3 जण राहिलो. पहिले 7 जण होतो. ती लोक दमून गेली पण आम्ही आलोय. दर्शन घेऊन जाणार म्हणजे जाणार. चला लालबागच्या राजाचा विजय असो. हे समोरच बघताय बाबा. लालबागच्या राजाचा दरबार बघा कसला सजवलाय बाप्पाचा. चला पुढे गेला. चला समोर बघताय लालबागचा राजा. मस्त दर्शन झालंय. त्याच्या साईडला आलो. इथं डोनेशन वगैरे आहे. आलो आणि एकदम बेकार ट्रीट केला आतमध्ये. काय आता शब्दच नाही. 1 मिनिट सुद्धा काहीच नाही. फोटो नाही व्हिडिओ नाही काढून दिला. काय फक्त हात आता गर्दी सांभाळण्यासाठी पण काय बोलू शकतो ते पण आहे. डायरेक्ट ढकलला. बस दर्शन मस्त झाला. व्हिडिओ नाही भेटली, चांगले क्लिक नाही भेटले फक्त. बाकी दर्शन मस्त झालं बाप्पाचा. भारी वाटलं एकदम. आतमध्ये जाताना इतका बेकार हाल होते आमचे तिघांचे पण आता बाहेर दर्शन घेऊन आले तर कोणाला काहीच होत नाही. बरोबर ना? 100%. कसं झाला. एक लाडू पण दिले 2 आणि आशीर्वाद असं आहे काय असं लाडूवर लिहिलाय. एक्झिट होता मस्तपैकी. दर्शन झाला. चांगले क्लिक आले नाही त्यासाठी सॉरी. काय नाही करू शकत आतमध्ये. बाकी दर्शन मस्त झालं. बोला लालबागच्या राजाचा ही शान कोणाची? राजाची. चला मस्त जाऊया आता घरी. लाडू खात नाही लाडू घरी न्यायला सांगितले. लाडू घरीच नेऊया. हा मस्तपैकी. चला खतरनाक ब्लॉग एन्जॉय
केला असाल तर नक्की चॅनलला लाईक ठोका. अजून आपण म्हणजे पकडला पण चीन आपण जवळ आलो. आम्हाला जायचं होतं रे रोड आलो चिंतामणी स्टेशन इथं बाजूला आणि बाप्पा बघा समोर आलेला इतका भारी वाटला ना. आलो मस्त वाटला आणि आपण पूजा वगैरे चालू मस्त एकदम दर्शन भारी झालं. दर्शन कसं झालं एक नंबर ना. आपण चुकीच्या स्टेशनवर आलो पण काम पच्चीस. हा बाप्पाच्या पूजा वगैरे चालू आहे. त्या दिवशी आगमनाला मूर्ती बांधू वाटत म्हणजे असं मला वाटतं पण आज आमच्या समोर वरचे बाप्पाला एक नंबर अचानक मध्ये भयानक असा दर्शन झालाय. अजून पूजा चालू होती बाप्पाची. मस्तपैकी दर्शन झालं एकदम भारी वाटला. आम्हाला इकडच्या गल्ल्या पाठ नव्हत्या ना म्हणून अचानक आम्ही कुठे जायचं होतं रे रोडला. आम्हाला जायचं रे रोडला. अचानक चिंचपोकलीच्या चिंतामणी जवळ डायरेक्ट आणि डायरेक्ट समोर समोर माहिती पण नव्हतं मंडप कुठला येतो. डायरेक्ट आतमध्ये गेलो चिंचपोकलीचा खतरनाक दर्शन झालंय. तो पण मस्त एकदम भारी वाटतं आणि लांबशी असं बाप्पा छोटा वाटत होता मला तेव्हा जेव्हा आगमनाला गेलो. आता इथून समोरासमोर बघितलं ना एक नंबर वाटला मस्त वाटला. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर नक्कीच लाईक ठोका. चला आता जास्तच चाला लागलाय खतम झाला एकदम. बॉडीला आता फक्त आराम पाहिजे ना. नाही तरी पण काय आराम कुठं आता 10 दिवस आराम नाही. आता आराम नाही आहे. आता घरी जाऊन जरा वेळ आम्ही मस्त झोपू आणि सगळ्यांकडं तो सुद्धा ब्लॉग येईल पण त्याच्या आधी हा वाला ब्लॉग येईल आपला. नक्कीच प्रेम ठेवा असाच. तो या ब्लॉग साठी पण म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा असं बोलते मी. सबस्क्राईब करून ठेवा. चला आता काय बडबडते मी मला पण नाही माहिती. सबस्क्राईब करा. चला हा ब्लॉग इथंच एंड करूया. चला हा ब्लॉग इथंच एंड करूया. कसं मस्तपैकी दर्शन झालं लालबागच्या राजाचं सुद्धा आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या सुद्धा दर्शन झालं. एकदम भारी वाटलं. मन प्रसन्न झालाय खूप मस्त. तुम्ही सुद्धा या नक्कीच दर्शन करायला आणि माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं सुद्धा दर्शन झालं असेल. होप सो. चला अशीच काळजी घ्या. टेक केअर. भेटूया असेच एका नवीन ब्लॉग मध्ये लगेचच. चला आता बाप्पाचेच ब्लॉग येणार आहेत बहुतेक तरी. चला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.